अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरे करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. या पार्श्वभूमीवर दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे 1.5 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर, 1 लिटर पाम तेल देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्तानं आनंदाचा शिधाचं वाटप केलं जाणार आहे. याआधी आनंदाचा शिधा हा दिवाळी, दसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जात होता. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत हा आनंदाच्या शिध्याचं वाटप केलं जाणार आहे. फक्त 100 रुपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 किलो तेल देण्यात येईल असं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं राज्यातील नागरिकांना ही गोड मोहीम सुरू करण्यात आली आहे. आनंदाच्या शिध्यात प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल या जिन्नसांचा समावेश आहे. शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला होता. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, डाळीही महागल्या आहेत. खाद्यतेलाचे दर आवाक्यात असले तरी गोरगरिबांना दैनंदिन रोजगारात दिवाळीसह अन्य सणही साजरे करणं सोपं नाही. त्यामुळं हा आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनानं घेतलाय. आनंदाचा शिधा वाटपाच्या पिशवीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार अशा तिघांचे फोटो असून वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे.